मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुडकर. राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीसारख्या महान पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. ते किती विद्वान आहेत, त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांची वैचारिक लायकी काय आहे हे मला माहीत नाही, असं बोलणार नाही मी. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी ज्या पद्धतीची मुक्ताफळं नुकतीच उधळलेली आहेत त्याचा निषेध करायला पाहिजे. खरं म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे. ते बहुजन समाजाचे आहेत, ओबीसी समाजाचे आहेत, पण काही ओबीसीमधली, बहुजन समाजामधली, काही दलित समाजामधली सुद्धा, काही आदिवासीमधली सुद्धा फुले-शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे, अर्थात हे फुले-शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आणि नाव घेण्याचा यांचा काही संबंधच नाही, कारण यांची ती लायकीच नाही त्या अर्थानं. कारण ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षामध्ये तिथल्या संघी नेत्यांचं खरकट खाऊन पोट भरणारी ही जमात आहे. याच्यामध्ये अनेक आहेत. तसे पासवान होते, पासवानांचा पोरगा होता, त्याच्यानंतर हे आपले आहेतच, आठवले तर आहेतच महाराष्ट्राचे सर्कस. मुख्य मुद्दा असा आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी बहुजन समाजामधल्या ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत, काही बुद्धिजीवी लोकांच्या संस्था आहेत, काही दलित, आदिवासी, कष्टकरी, कामकरी, शेतकरी अशा प्रकारच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 175 संघटना यांना शहरी नक्षल म्हणण्याचा अत्यंत निंदनीय, अत्यंत घाणेरडा प्रकार केलेला आहे. त्यांनी हिंमत केलेली आहे. हे एवढे कसे माजले, यांची एवढी हिंमत कशी होते? याचं कारण असं की ओबीसीमधला माणूस हा जातीच्या आधारावर आणि धर्माच्या आधारावरती त्यांच्या बाजूने गेलेला आहे. धर्माचं सांगितलं, लोकांना जर म्हटलं की धर्म म्हणजे काय, हिंदू धर्म म्हणजे काय, त्यांना कुणालाही सांगता येत नाही. याचा हिंदू धर्माशी संबंधच नाही, संघाचाही नाही, भाजपाचाही नाही, भागवतांचाही नाही, मोदींचाही नाही, शहाचा नाही, स्मृती इराणीचा नाही, कुणाचाच नाही, फडणवीसांचा नाही. काय ते तर स्वतःला आता सनातनी म्हणतात. पण हे कधी धर्माच्या नावावरती, कधी ओबीसीच्या नावावरती, कधी जातीच्या नावावरती, कधी प्रांताच्या नावावरती, कधी राष्ट्रवादाच्या नावावरती निव्वळ जनतेला उल्लू बनवतात. वास्तविक राष्ट्रवादाचा आणि याचा काय संबंध, देशभक्तीचा आणि यांचा काय संबंध? यांच्या मनातला जो राष्ट्रवाद आहे तो खोटा आहे, फसवा आहे. जनावरांना देव माना, जनावरांची पूजा करा, माणसांना मात्र मारा जनावरांच्यासाठी. हे यांचे संस्कार आहेत, हे यांचे विचार आहेत. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं, कारण देवेंद्र फडणवीस आधी बोलले आणि त्याच्या आधीसुद्धा त्यांचे मोदीपासून अनेक नेते या लोकांना, शहरामध्ये राहणाऱ्या बुद्धिजीवी आणि पुरोगामी विचारवंतांना, लेखकांना, कवींना, चळवळीतल्या लोकांना शहरी नक्षलवादी किंवा शहरी नक्षल म्हणून नेहमी हिणवतात. आणि त्याचं कारणही असं आहे की हे सगळे मोदी असो की हे शहा असो किंवा आपले फडणवीस असो किंवा हा चंद्रशेखर बावनकुळे नावाचं बानगुळ असो, यांची अवकात नाही ना, यांना समजत नाही ना, यांचा बुद्धीशी काय संबंध आहे, यांचा माणुसकीशी काय संबंध आहे. हे तर इंग्रजांचे दलाल होते ना, इंग्रजांचे दलाल होते. खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे नावं पते इंग्रजांना दिली असे आरोप आहेत त्यांच्यावरती. इंग्रजांना दिले असे आरोप आहेत त्यांच्यावरती सुटण्यासाठी. सावरकरांच्याबद्दल तर पुन्हा सांगण्याची गरज नाही आहे. मुख्य मुद्दा, अर्थात हे सावरकरांचे विरोधक आहेत, हे सावरकरांचे सुद्धा संघाचे लोक सावरकरांचे विरोधकच आहेत. पण जाऊ द्या, तो आताचा विषय नाही. मुख्य मुद्दा असा की चंद्रशेखर बावनकुळे यांची ही म्हणण्याची हिंमत कशी झाली. आणि म्हणून ही जी परंपरा आहे यांची, ही मनूपासूनची परंपरा आहे. चंद्रशेखर बावनकुळे ज्यांचे आता त्याला काय म्हणून खरकट्याच्यावर जगत आहेत, किंवा फडणवीस हे जे आहेत, हे ज्या घाणीचं प्रतिनिधित्व करतात, ज्या गटारगंगेमधून आलेले आहेत, त्या गटारगंगेचे हे प्रतिनिधी तुमच्या, आमच्या सारख्या लोकांच्या, बहुजन समाजाच्या, फुले-शाहू आंबेडकरवादी लोकांच्या, विचारवंतांच्या, पुरोगामी लोकांच्या, सामाजिक चळवळींच्या, लेखकांच्या, कवींच्या, विचारवंतांच्या या सगळ्या संघटनांना सरळ सरळ नक्षलवादी म्हणण्यापर्यंत यांची ही हिंमत जाते. म्हणजे शहरी नक्षलवादी आहेत असं म्हणण्याची यांची हिंमत कशी होते? आमचा समाज पेटून का उठत नाही? लोकशाहीमध्ये तुम्ही कायदा हातात घ्या असं नाही, यांना जोडे प्रत्यक्षातच मारले पाहिजे असं जरुरी नाही आहे. पण जसं महाराष्ट्रानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांना जोड्यानं हाणलं अक्षरशः.
एक सिंगल डिजिटमध्ये आले, त्यांचे जे 22 खासदार होते सिंगल डिजिटमध्ये आले, त्यांची लायकी दाखवून दिली. तसंच या विधानसभेमध्ये करावं लागेल तुम्हाला, कारण हे मनूपासून यांची परंपरा जी सुरू होते, मनू महिलांना जरा सांगितलं पाहिजे. यांच्या ह्या ज्या आहे ना मनुवादी किंवा संघाच्या महिला वगैरे मोठ्या नाचतात आणि सांगतात आमचा हिंदू धर्म वगैरे. हिंदू धर्माशी वगैरे यांना काही देणं नाही, सगळ्या त्या बिंडोक लोकांचं सगळं ते आहे. हिंदू धर्माची परंपरा असेल तर तुकारामाची, तुकडोजी महाराजांची, गाडगे महाराजांची, स्वामी विवेकानंदांची, ज्ञानेश्वर महाराजांची, नामदेव महाराजांची, संत चोखोबा आहेत, अनेक संत आहेत ना, सेना महाराज आहेत, संताजी महाराज आहेत. या सगळ्या संतांच्या विचारामधले कोणते विचार तुम्हाला पडतात? स्वामी विवेकानंद आहेत, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, या संतांच्या विचारामधले कोणते विचार पडतात? यांना विचारा ना. हिंदू धर्म सांगतात, या बायांनाही विचारा. यांचेही चंद्रशेखर बावनकुळे सारख्या जोकर लोकांनाही विचारा ना, हिंदू करतात काय सांग. त्याच्यामुळे हिंदू आणि हे ओबीसी तर मुळीच नाही. हा चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी असून हे मोदींना कधी ओबीसी म्हणतात. अरे मोदींनी ओबीसीच्या विरोधामध्ये किती षडयंत्र केलं. मोदी जर खरोखर ओबीसी असते तर त्यांनी जनगणना करायला काय विरोध करायचा? करा जनगणना, जातीनिहाय, वाढवा आरक्षणाची मर्यादा. राहुल गांधींनी जी भूमिका घेतलेली आहे स्पष्टपणे, आणि त्यांनी आता तेलंगणामध्ये मला वाटते कालच जाहीर केलेलं आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. महाराष्ट्रातील त्या जनतेला हे सांगितलं पाहिजे आणि सगळ्या पुरोगामी चळवळींना, सगळ्या पुरोगामी विचाराच्या पक्षांना आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं आता ओबीसीची जनगणना व्हावी याच्यासाठी काँग्रेसच्या बाजूनं म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूनं उभं राहायला पाहिजे. कसलीही वाट पाहू नका. आमच्यामधल्या ओबीसीमधल्या काही संघटना जशी राष्ट्रीय ओबीसी महासंघासारखे लोक त्यातले काही, सगळे नाही, काही विकले गेलेले आहेत, दलाल आहेत, त्यांचे स्लीपर सेल आहेत हे बीजेपीच्या पेरोलवर आहेत. नाहीतर प्रत्येक ठिकाणी यांना फडणवीस गडकरी जे ओबीसीच्या विरोधात आहेत त्यांनाच आपल्या स्टेजवर का बोलावता? त्यांच्या तुकड्यावरती यांचे संमेलनं, त्यांच्यातले किती पैसे घरी जातात ना, किती पैसे जाहिरातीसाठी वापरतात हे त्यांनाच माहीत. पण हे सगळं का होते? यांची हिंमत इथपर्यंत गेलेली आहे या संघी लोकांची काय चड्डी गँगची, की त्यांनी राष्ट्रीय ओबीसी देवाभाऊ आम्ही तुमच्यासोबत आहोत कारण तुम्ही ओबीसीसाठी हे केलं, दिवे लावले वगैरे असं म्हणणाऱ्या खोट्या जाहिराती देण्याची हिंमत कशी होते यांची? नागपूरमधल्या, विदर्भामधल्या सगळ्या बहुतेक महत्त्वाच्या पेपरच्या फ्रंट पेजला ती जाहिरात राहत होती. फ्रंट पेजला लाखो रुपये एका पेपरचं बिल येते. फ्रंट पेजचा विचार करा. एवढ्या जाहिराती लाखो रुपये, करोडो रुपये कुणी खर्च केले? का खर्च केले? आणि त्यांचे जे कोणी पदाधिकारी आहेत ते का बोलत नाही? त्यांनी जरा बोललं पाहिजे ना, नंतर काहीतरी सांगतात. त्याच्यामुळे हे सगळे विकलेले आहेत, हे विकाऊ लोक आहेत. आणि म्हणून ज्यांनी चंद्रशेखर बावनकुळे असो किंवा हे अशा ज्या स्लीपर संघटना आहेत, स्लीपर सेल आहेत, या सगळ्यांचा निषेध केला पाहिजे, यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. आणि हे लोक जसे मी सगळ्या शहरी लोकांना, साहित्यिकांना, विचारवंतांना, सगळ्या पुरोगामी लोकांना, फुलेशाह आंबेडकर विचाराच्या लोकांना सगळ्यांना सांगू इच्छितो की हे जसे आपल्याला शहरी नक्षल म्हणतात ना, म्हणू द्या, शहरी नक्षल म्हणतात, यांना आपण सरळ संघी नक्षल, चड्डी नक्षल किंवा शाखा नक्षल, बघा, संघी नक्षल म्हणा, चड्डी नक्षल म्हणा किंवा शाखा नक्षल म्हणा, किंवा खरं म्हणजे हे नक्षलवादाच्यापेक्षा जास्त भयंकर आहेत हे लोक. आणि त्यामुळे हे आतंकवादीच आहेत त्या अर्थानं विचाराच्या दृष्टीनं, कृतीच्या दृष्टीनं. कारण कोणाच्या घरामध्ये घुसून निरपराध लोकांचे बळी घेणं, खुल्या मारणं आणि त्याचे व्हिडिओ पसरवणं आणि त्यांचा सत्कार करणं, बलात्कारांचे सत्कार करणं, हे आतंकवादापेक्षा जास्त भयंकर आहे. आणि त्यामुळे मग यांना जर आपल्याला समजा संघी नक्षल नाही तर मग संघी तालिबानी, चड्डी नक्षल नाहीतर चड्डी तालिबानी, शाखा नक्षल नाहीतर शाखा तालिबानी, अशा प्रकारचं यांना आजपासून संबोधन करणं सुरू करा. हे आपल्याला सांगतात बटेंगे तो कटेंगे. आपण एक राहा. यांना देश तोडायचा आहे, यांना देशाचे तुकडे करायचे आहेत, यांना माणसामध्ये यांनी झगडे लावलेलेच आहेत. यांनी मणिपूरमध्ये आगी लावलेल्या आहेत, गुजरातमध्ये आगी लावलेल्या आहेत. त्या सरकार काही करत नाही. हे लक्षात महत्त्वाची गोष्ट घ्या. 1 वर्ष, 1.5 वर्ष होते आग लागते आणि मुख्यमंत्री म्हणजे पंतप्रधान काही करत नाही, गृहमंत्री काही करत नाही, गुजरातमधला मुख्यमंत्री काही करत नव्हता. ही परिस्थिती आहे. 700, 800 शेतकऱ्यांचे बळी देतात, दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्यावरती गाड्या चढवतात. असे हे आतंकवादी आहेत, असे हे तालिबानी आहेत, असे हे देशी तालिबानी आहेत, संघी तालिबानी आहेत, चड्डी तालिबानी आहेत, शाखा तालिबानी आहेत. आणि म्हणून आपण या सगळ्यांनी आता यांच्या विरोधामध्ये ज्याप्रमाणे यांची लायकी दाखवली लोकसभेमध्ये, ज्याप्रमाणे जोडे भिजवून मारल्यासारखं झालं. शहाण्यांना शब्दाचा मार असं म्हणतो, पण हे शहाणे नाही, हे विकृत आहेत. आणि मग बावनकुळेसारखे जे काही ज्यांना डोकंच नाही स्वतःचं, असे लोक, विचारच नाही आहे आणि गुलाम आहेत. हे गुलाम आहेत.
त्यांच्या खरकट्यावर जगणारी मंडळी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या खरकट्याच्या शिवाय हे जगू शकत नाही. आणि त्यामुळे हे लोकसुद्धा जे शहरी नक्षली वगैरे म्हणून तुमच्या आमच्या आणि बुद्धिवंतांच्या विरोधामध्ये बोलतात त्यांचा निषेध करतो, जाहीरपणे निषेध करतो. आपण सगळ्यांनी तो निषेध करावा आणि याचं मतपेटीमधूनच दाखवा, मशीनमधूनच यांना जरा हद्दपार करा अशी विनंती करतो. आणि प्रामुख्यानं सावध राहा, कारण या चड्डी तालिबानी, संघी तालिबानी आणि शाखा तालिबानी या लोकांनी महाराष्ट्रामधल्या बऱ्याच लोकांना विकत घेतलेला आहे. जे जे विकाऊ आहे त्यांच्यापासून ताबडतोब नातं तोडा, ताबडतोब नातं तोडा. हा माझ्या जातीचा, हा तेली, हा कुणबी, हा माळी, हा धनगर आणि म्हणून हा मुस्लिम आणि मग हा दलित आणि म्हणून मी त्याच्या मागे, असं करू नका. जातीपातीच्यासाठी कुणाचे सोबत जाऊ नका. जे जे देशाच्या विरोधी आहे, जे जे मानवतेच्या विरोधी आहे, जे जे समतेच्या विरुद्ध आहे, जे जे पुरोगामित्वाच्या विरुद्ध आहे, त्या सगळ्यांचा निषेध करा. आणि अशी सगळी गँग भारतीय जनता पार्टी आणि संघामध्ये असेच सगळे लोक आहेत आणि सगळ्या भ्रष्ट लोकांना एकत्र करतात, त्यांना पुरस्कार देतात, त्यांना मंत्रिपदं देतात, सत्ता देतात आणि त्यांचंही शेण खातात आणि हे इकडचे यांचं शेण खातात. हे असे जे आहेत, त्यामुळे या लोकांचा विरोध करा. आणि मी पुन्हा एकदा निषेध करतो, चंद्रशेखर बावनकुळे असो, देवेंद्र फडणवीस असो, मोदी असो, शहा असो किंवा भाजपाची आणि संघाची जी जी मंडळी अशी विकृत आहे, त्या सगळ्यांचा निषेध करतो. आणि आपण या लढाईसाठी तयार राहावं अशी विनंती करतो. रस्त्यावरती या आणि मतपेटीच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून या लोकांना यांची लायकी दाखवा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.